ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। मालेगावातील शिक्षण क्षेत्रात झालेल्या बोगस भरती प्रकरणात मुख्य दलाल कीर्ती शंकरराव पाथरे यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्याने आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मालेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संगमेश्वर मालेगाव जिल्हा नाशिक रजिस्ट्रेशन क्रमांक E86 या संस्थेत बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आल्याप्रकरणी छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 9825 व 336-25 दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या चौकशीत सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद नाशिक यांनी लेखी माहिती व कबुली जबाब दिलेला असून त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की बोगस आदेश त्यांच्याकडून टंकलिखित झालेले नाहीत, तसेच संबंधित नस्ती त्यांच्या संकलनात परत आलेली नाही। या कबुली जबाबावरून मुख्य दलाल कीर्ती शंकरराव पाथरे व रोहन अशोक अहिरे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून उपशिक्षण अधिकारी उदय देवरी यांच्याकडे सादर करत बेकायदेशीररित्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता मिळवून दिल्याचे स्पष्ट होत आहे। इतके ठोस व प्रबळ पुरावे असतानाही आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी अद्याप मुख्य दलालावर आरोपी म्हणून कारवाई न केल्याने तपास प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे। याच शिक्षण संस्थेचा कर्मचारी असलेला मुख्य दलाल कीर्ती शंकरराव पाथरे आणि उपशिक्षण अधिकारी उदय देवरे यांच्यामार्फत आजपर्यंत अनेक बोगस कामं केली असून त्यातून शासनाचे मोठ्या प्रमाणात अनुदान लुटले गेले आहे। त्यामुळे या दलालाने आजवर केलेल्या सर्व बोगस कामांची सखोल चौकशी करावी, तसेच त्याने जमवलेल्या संपत्तीची आर्थिक तपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी गंभीर दखल घेऊन मुख्य दलालावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत असून कारवाई झाल्यास शिक्षण क्षेत्रातील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भ्रष्टाचार निर्मूलन समितीने याबाबतीत पोलीस महानिरीक्षक पुणे, विभागीय आयुक्त पुणे, माननीय शिक्षण आयुक्त पुणे व माननीय पोलीस निरीक्षक गुन्हा अन्वेषण शाखा नाशिक यांच्याकडे समक्ष भेट दिली असून येत्या आठवड्याभरात चौकशी सुरू होणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।